तर सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो. आजची जी घटना घडलेली आहे, ही घटना झारखंडमधल्या एका छोट्याशा गावामध्ये घडलेली आहे. एक मुलगी आणि एक मुलगा. मुलीचं नाव असतं अमृता. त्याचबरोबर मुलाचं नाव असतं शाहरुख. शाहरुख हा एक विचित्र आणि एक टुकार मुलगा होता. त्याचं काम इतकंच, की गावामध्ये फिरायचं, मुलींची छेड करायची, इतकंच त्याचं काम असायचं. त्याचबरोबर ही जी अमृता होती, ही एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी होती. त्याचबरोबर तिचे आई-वडील तिचे लाडाने तिला अमृता बोलायचे. त्याचबरोबर तिचे हवे ते लाड पुरवायचे. त्याचबरोबर तिला एका कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन देखील करून दिलं होतं. तर होतं असं, जो शाहरुख असतो तो कायम अमृताला त्रास देत होता. अमृता घरच्यांना वारंवार सांगायचे. त्याचबरोबर एक दिवस होतं असं, जो शाहरुख असतो, तो अमृताला रस्त्यावर जाताना अडवतो आणि तिला बोलतो, की "मला तू खूप आवडते." त्यानंतर अमृता या गोष्टींना त्याला नकार देते आणि ही गोष्ट आपल्या वडिलांना पण घरी सांगते. त्याचबरोबर जो शाहरुख असतो, अमृताला नंबर मागतो, कॉलेजमध्ये येऊन त्रास देतो. त्याच त्रासाला ती कंटाळून जाते पार या गोष्टींना. त्यानंतरच होतं असं, जो शाहरुख असतो, अमृताला एका ठिकाणी भेटण्यासाठी बोलवतो. पण अमृता काही भेटण्यासाठी येत नाही. त्यानंतरच शाहरुखला खूप राग येतो आणि अमृता आपली बिचारी अभ्यास करत असते. घरच्यांना आधीच वडिलांना त्यांनी सांगितलेलं असतं, की असा-असा मुलगा आहे, तुम्हाला वारंवार त्रास देतोय. त्यानंतर अमृताचे वडील बोलतात, की मी त्या मुलाच्या घरी जातो, त्याच्या आई-वडिलांशी बोलतो. त्यानंतर हे सगळं काही प्रकार बंद होईल असं वडिलांना वाटतं. पण वडील आजारी असतात त्यामुळे त्या दिवशी काही ते जात नाही. त्यानंतर शाहरुखला जी अमृता असते भेटायला येत नाही, नंबर देत नाही. त्याला खूप राग येतो आणि त्या रागामध्येच तो एक प्लॅन बनवतो. रात्रीच्या वेळेस अमृता आपल्या रूममध्ये गाढ झोपलेली असते. त्यावेळेस तो रूमच्या बाहेर जी खिडकी असते, खिडकीमध्ये काही पेट्रोल बाटलीमध्ये एक पेट्रोल आणतो आणि तो अशा 5-6 लिटर पेट्रोलच्या बाटल्या घेऊन येतो आणि फडकं त्याला समोरून लावतो आणि त्यामध्ये फुल बाटली पेट्रोल ओततो आणि ओतल्यानंतर तो पेटवतो आणि अमृताच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देतो. तर त्यानंतर जी अमृता असते ती मोठ्या-मोठ्याने ओरडते. अमृताला काहीच सुधरत नाही. त्यानंतर ती कशीबशी जळत अवस्थेमध्ये जो शाहरुख असतो तिला बघत असतो, तिची मजा घेत असतो, कशा पद्धतीनं ती जळते. तर त्यानंतर अमृता कशीबशी आपल्या घरच्यांपर्यंत पोहोचते, आरडाओरडा होतो. त्यानंतर वडील आणि ते सर्वजण जागा होतात आणि अमृताला पहिल्यांदाच ते हॉस्पिटलला घेऊन जातात. घेऊन गेल्यानंतर अमृता खूप अस्वस्थ होते. तिला काहीच कळत नाही, काय करावं, काय नाही. जेव्हा ही ही गोष्ट पोलिसांच्या कानी पडते, तेव्हा अमृता पोलिसांना बयान देते, की एक शाहरुख नावाचा मुलगा मला वारंवार त्रास देत होता. त्याचबरोबर ती पोलिसांना असं पण सांगते, मी शाहरुखला आणि त्याच्या काही मित्रांना आमच्या घराच्या बाहेर खिडकीपाशी बघितलं आणि त्यानेच माझ्यासोबत हा प्रकार काढला आहे. मला जाळण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार अमृता जवळ-जवळ 95% जळालेली होती. त्याचबरोबर जी अमृता असते, पोलिसांना काय झालंय, काय प्रकार आहे ते सगळं काही सांगून टाकते. त्यानंतर जे पोलीस असतात ते शाहरुखला शोधाशोध सुरू ठेवतात. त्याच्या घरी जातात. तो काही तिथं नसतो. पण फोनच्या मार्फत शाहरुखचा तपास लागतो आणि पोलीस शाहरुखला पहिल्यांदा अटक करतात. अटक केल्यानंतर त्याला कुठलाही पस्तावा नसतो. त्याच्या तोंडावर कुठलाही पश्चाताप नसतो आणि त्यानंतर जी अमृता असते एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते. ॲडमिट असतेच, पण त्या ठिकाणी अचानक एक दिवस रात्रभर अमृता म्हणजे श्वास घेते. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिचा मृत्यू होतो. डॉक्टरांच्या माहितीनुसार अमृता ही 95% जळालेली होती. त्यानंतर तिचे आई-वडील खूप रडतात. त्यांना खूप वाईट वाटतं या गोष्टीचं, की आपली लाडकी लेक ह्या जगामधून गेलेली आहे. त्यानंतरच जी अमृता असते, तिचं पूर्णपणे पोलीस चौकशीला सुरुवात करतात. जेव्हा शाहरुखला पोलीस रिमांडमध्ये घेतात, 1-2 झापडी लावतात, तेव्हा शाहरुख पण खरं-खरं सांगतो, की मी अमृताला वारंवार त्रास देत होतो आणि त्रासामधूनच मी तिला जेव्हा बोलवलं मला भेटण्यासाठी, तेव्हा अमृता काही आली नाहीत आणि त्यानंतरच मी हा एक प्लॅन बनवला. त्याचबरोबर पोलीस जे शाहरुखचे जोडीदार असतात, त्यांना पण अटक करतात आणि शाहरुखचं
जेव्हा पोलीस तपास करतात तेव्हा पोलिसांना समजतं की शाहरुख येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक मुलीची छेड काढत असतो. त्यानंतर पोलीस सतर्क होतात. कोर्टामध्ये सगळीकडून अ, पूर्ण जे राज्य आहे ते पेटून उठतं आणि हे जे कोर्टाची केस आहे ती फास्ट ट्रॅकवर जावी अशी लोकांची इच्छा असते. त्यानंतर ही केस फास्ट ट्रॅकवर जाते. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांकडून जवळ-जवळ 10,00,000ची मदत ही अमृताच्या वडिलांना होती. पण अमृताचे वडील बोलतात, की जेव्हा ती दवाखान्यामध्ये होती, तेव्हा जर ही मदत तुम्ही दिली असती, तर ती उपचारासाठी आम्हाला वापरता आली असती आणि अमृता आज आमच्यासोबत असते. त्याचबरोबर जो शाहरुख असतो, अशी अमृताची पण मागणी होती. ज्यावेळेस ती जळाली होती, त्यावेळेस की शाहरुखला फाशी व्हावी. त्याचबरोबर हा जो निकाल आहे कोर्टामध्ये सुरूच आहे. आता जर प्रेक्षक मित्रहो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा या घटनेबाबत तुमचे काही प्रश्न असतील, तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.